श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना. मेष राशींच्या व्यक्तींचे नेमके कुणासोबत चांगले जमते हे आपण बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो. शास्त्रानुसार आपल्याकडे 12 राशी पाहिल्या जातात. त्या व्यक्तींच्या राशीनुसार तसा स्वभाव आपल्याला त्या व्यक्तींमध्ये पाहायला मिळतो. मेष ही राशी चक्रातील प्रथम रास आहे. मेंढा हे या राशीचे प्रतीक आहे. मंगळाच्या सकारात्मकतेने भरलेली ही रास असून ती अग्नितत्वाची रास आहे. मेष म्हटलं की पराक्रम, धाडस, आत्मविश्वास, निर्धार शक्ती, दडाडी बाणेदारपणा आपल्याला बघायला मिळतो. मेष राशींच्या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे मूर्तिमंत, चैतन्य उसळणार, तारुण्य आणि ओसडून जाणारा उत्साह असा आहे. अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात आणि मनगटात भरपूर जोर असतो, अपूर्व ताकद असते. स्वभावात हुकुमशाहीपणा, त्यांचे बोलणे वागणे आक्रमक वृत्तीचे असते. त्यांच्या या स्वभावामुळे यांना अपमान सहन होत नाही. यांचा स्वभाव कडक आणि तापट असतो. काही वेळा फटकळ बोलून मोकळे होतात. या राशींच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवण्यास आनंद वाटतो. मेष राशी म्हणजे न पटवून घेणारी रास आहे. मेष जन्म लग्नाचे व्यक्ती तडफदार असतात. यांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक असते. हे दिसायला देखणे रुबाबदार असतात. काहींशी निर्दयी असतात. अशा व्यक्ती नेतृत्व करणाऱ्या असतात. सामर्थ्यवान असतात. या व्यक्ती कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाही. यांच्या या स्वभावामुळे लोक यांना थोडे घाबरू राहतात. तसेच बोलताना मोजकेच बोलतात. या लोकांचे कोणाशी जास्त पटत नाही. या राशींचे लोक जोडीदारावर नेहमी वर्चस्व गाजवतात. ही रास थोडी आपल्या स्वतःमध्येच राहणारी रास आहे. मेष राशींच्या लोकांचे कुणासोबत चांगले जमते. मेष राशींच्या व्यक्तींचे जोडीदार हे कर्क, सिंह, तूळ आणि धनु राशीचे असू शकतात. मेष राशींच्या व्यक्तींचे बहुधा इतर राशींच्या तुलनेत वरील राशींच्या व्यक्तींशी जुळते. या राशींचे लोक सहसा मिलिटरी, पोलीस खातं, क्राईम ब्रँच, अग्निशामक दल, सर्जन, डॉक्टर, मेडिकल किंवा मेडिकलची उपकरणे आदी विभागांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवतात. ही रास तल्लख असल्याने आपल्या क्षेत्रामध्ये विशेष असल्याने कामगिरी मिळवतात. यांची उपासना केल्याने मिळते फळ. या राशींच्या जातकाळा जीवनात यशस्वी होण्यासाठी गणपती आणि कालभैरवाची तसेच कुलदेवतेची उपासना केल्यास यश मिळण्यास मदत होते. तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.